2 शमूएल अध्याय 15। यानंतर असे झाले की अबशालोमाने आपल्यासाठी रथ, घोडे व आपल्या पुढे दौडण्यासाठी 50 मनुष्य ठेवली। अबशालोम नित्य पहाटेस उठून वेशीकडे जाणाऱ्या रस्त्यात उभा राही, आणि कोणी फिर्यादी दाद मागण्यासाठी राजाकडे आला म्हणजे त्यास बोलावून तू कोणत्या नगराचा आहेस असे विचारी, तेव्हा तो म्हणे तुझा दास इस्रायलाच्या अमुक अमुक वंशातला आहे। तेव्हा अबशालोम त्यास म्हणे, पहा, तुझे प्रकरण चांगले व वाजवी आहे, पण तुझे ऐकून घेण्यासाठी राजाच्या वतीने कोणी मनुष्य नेमिलेला नाही। अबशालोम त्यास आणखी म्हणे, मला या देशात न्यायाधीश केले असते तर किती बरे झाले असते। एखाद्याने आपला कज्जा किंवा प्रकरण मजकडे आणले असते तर मी त्यास न्याय दिला असता। कोणी त्यास मुजरा करावयास जवळ येई तेव्हा तो आपला हात पुढे करून त्याला धरून त्याचे चुंबन घेई। इस्रायलातले जे जे लोक राजाकडे न्याय मागण्यासाठी येत त्या सर्वांशी तो असाच वागे। या प्रकारे अबशालोमाने इस्रायल लोकांची मने हरण केली। 4 वर्षे संपल्यावर अबशालोम राजास म्हणाला, मला परवानगी असावी, म्हणजे परमेश्वराला मी जो नवस केला आहे तो हेब्रोन येथे जाऊन फेडीन। मी अरामातील गशूर येथे राहत होतो तेव्हा आपल्या दासाने असा नवस केला होता की परमेश्वराने मला यरुशलेमेत माघारी नेले तर मी परमेश्वराप्रित्यर्थ धर्मकर्म करीन। राजा त्यास म्हणाला, खुशाल जा। मग तो उठून हेब्रोनास गेला। अबशालोमाने इस्रायलाच्या सर्व वंशाकडे हेर पाठवून जाहीर केले की रणशिंगाचा शब्द तुम्ही ऐकाल तेव्हा असा घोष करा की अबशालोम हेब्रोनास राजा झाला आहे। अबशालोमाच्या सांगण्यावरून त्याचबरोबर 200 पुरुष गेले। ते भोळ्या भावाने गेले, त्यांना काही एक ठाऊक नव्हते। यज्ञ करीत असता अबशालोमाने दाविदाचा मंत्री गिलोनी अहिथोफेल यास त्याचे नगर गिलो येथे बोलावून आणले। बंड वाढत गेले व अबशालोमाकडे एकसारखे लोक जमत गेले। तेव्हा एका जासुदाने येऊन दाविदास सांगितले, इस्रायल लोकांची मने अबशालोमकडे वळली आहेत। हे ऐकून दावीद यरुशलेमेतल्या आपल्या सर्व सेवकास म्हणाला, चला आपण पळून जाऊ। न गेलो तर अबशालोमाच्या हातातून कोणी सुटावयाचा नाही। निघून जाण्याची त्वरा करा, नाहीतर तो अचानक आपणास पकडून आपल्यावर अरिष्ट आणील व शहरावर तरवार चालवील। राजाचे सेवक त्याला म्हणाले, पहा स्वामीराज, राजाच्या मनास येईल त्याप्रमाणे करावयास आपले दास तयार आहेत। मग राजा निघून गेला व त्याच्या मागून त्याच्या घरची माणसे गेली। त्याच्या ज्या 10 स्त्रिया उपपत्नी होत्या त्यास घर सांभाळावयास ठेवून तो गेला। राजा निघाला तेव्हा सर्व लोक त्याच्या मागून गेले व ते बेत मरहाक येथे थांबले। त्याचे सर्व करेथी, पलेथी व त्याचबरोबर गतहून आलेले 600 गतकर हे त्याचबरोबर चालले। राजा इत्तय गित्ती यास म्हणाला, तू आमच्याबरोबर का येतोस? तू आपला परत जाऊन राजाजवळ राहा। तू तर परका व हद्दपार केलेला आहेस, तू आपल्या स्थानी परत जा। तू कालचा आलेला माणूस, मी वाट फुटेल तिकडे जाणार, तर आज तुला आमच्याबरोबर इकडे तिकडे दौडवीत का फिरवावे? तर तू आपला परत जा आणि आपल्या भाऊबंदासही परत ने। दया व सत्य ही तुझ्या समागमे राहोत। इत्तयाने राजास उत्तर केले, परमेश्वराच्या जीविताची आणि माझ्या स्वामी राजांच्या जीविताची शपथ, प्राण जावो की राहो, जिकडे माझे महाराज जातील तिकडे आपला सेवकही असणार। दावीद इत्तयास म्हणाला, जा, पार निघून जा। तेव्हा इत्तय गित्ती याची सर्व माणसे व सर्व मुले बाळे ही पार निघून गेली। सर्व देशाने मोठा आकांत केला आणि सर्व लोक पार गेले। राजा किद्रोन ओहळापलीकडे गेला, सर्व लोकही पार उतरून गेले। ते रानाच्या वाटेने गेले। तेव्हा पहा, सादोक व त्याचबरोबर सर्व लेवी देवाच्या कराराचा कोष घेऊन आले। त्यांनी देवाचा कोष खाली ठेवला आणि सर्व लोक नगरातून बाहेर पार निघून जात तोपर्यंत अब्याथारवर राहिला। राजा सादोकास म्हणाला, देवाचा कोष नगरात परत घेऊन जा। परमेश्वराची कृपादृष्टी मजवर झाली तर तो मला परत आणील आणि हा कोष व आपले मंदिर मला पुन्हा दाखवील। पण मी तुझवर आता प्रसन्न नाही असे तो म्हणाल्यास, पहा, मी येथे हजर आहे, त्याच्या मर्जीस वाटेल तसे त्याने माझे करावे। राजा सादोक याजकास म्हणाला,
तू द्रष्टा आहेस ना, तू नगरात सुखरूप परत जा आणि तुमच्याबरोबर तुमच्या दोन्ही पुत्रांनी म्हणजे तुझा पुत्र अहिमास आणि अब्याथाराचा पुत्र योनाथान यांनीही जावे. पहा, तुम्हाकडून मला काही संदेश येईपर्यंत मी रानामध्ये पारानजीक थांबतो. तेव्हा सादोक व अब्याथार देवाचा कोष परत यरुशलेमेस घेऊन जाऊन तेथे राहिले. दावीद जैतून पर्वताचा चढाव चढून गेला. तो रडत रडत वर चढून गेला. आपले मस्तक झाकून तो अनवाणी चालला. त्याच्या बरोबरची सर्व माणसे आपली मस्तके झाकून रडत रडत वर चढून गेली. कोणी दाविदास सांगितले की अहितोफेल हाही बंडखोरात सामील होऊन अबशालोमाबरोबर आहे. हे ऐकून दावीद म्हणाला, हे परमेश्वरा, अहितोफेलाची मसलत फोल कर. डोंगराच्या माथ्यावर ज्या ठिकाणी देवाची आराधना करीत असत तेथे दावीद जाऊन पोहोचला. तेव्हा हुशै अर्की त्यास भेटावयास आला. त्याचा अंगरखा फाटलेला होता व त्याच्या डोक्यात धूळ घातलेली होती. दावीद त्यास म्हणाला, तू माझ्याबरोबर आलास तर मला तू भार मात्र होशील. तर तू नगरात परत जाऊन अबशालोमास म्हण, महाराज, मी आपला दास होतो. पूर्वी जशी मी आपल्या बापाची नोकरी केली तशी मी आता आपली नोकरी करीतो. असे केल्याने तू माझ्याकरिता अहितोफेलाची मसलत निष्फळ करशील. तेथे तुझ्याबरोबर सादोक व अब्याथार याजक हे असणार नाहीत काय? जी काही बातमी तुला राजमंदिरातून मिळेल ती तू सादोक व अब्याथार याजकास कळीव. पहा, त्यांच्याबरोबर त्यांचे 2 पुत्र म्हणजे सादोकाचा पुत्र अहिमास व अब्याथाराचा पुत्र योनाथान हेही आहेत. जे काही तुमच्या कानी पडेल ते त्यांच्या हस्ते मला सांगून पाठीव. तेव्हा दाविदाचा मित्र हुशै नगरात गेला. अबशालोमही यरुशलेमेत दाखल झाला.